हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजे आपल्या गणरायांचं आज विसर्जन करायचा दिवस आहे। तर आमच्या पण गणपतीचं आज विसर्जन करायचं आहे आणि त्यासाठीच आमची पण सगळी काही तयारी सुरू होती। तर आता आम्ही गणपतीची आरती करून घेणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर गणरायांचं विसर्जन करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत राहा, व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। अभयची पण तयारी झालेली आहे, त्यानं मिस्टर पण तयार होऊन बसलेले आहेत। माझंच होत नव्हतं कारण आपल्याला स्वयंपाक सगळं काही आवरून बऱ्याचशा कामामध्ये वेळ जातो, त्याच्यामुळे माझीच वाट पाहत होते। म्हटलं तुमच्याशी पण बोलावं आणि गणरायांची आरती करून घेऊयात। चला। करता वार्ता विघ्नाची नुडी तुली प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची नंदी जटके मान मुक्ताफळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना सोने मात्रे मान कामना होती जय देव रत्नाकुंडावरा तुळोरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हे मुकुट शोभत गोरा झुंझुन देणू पुरे चंदी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान। मोरया मंगलमूर्ती मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 गणपतीचा 60 मान 9 10 11 12 गणपतीला मोदक चाला चालू गणपतीला पहिला प्रयत्न आहे पुढीचे मोदक। तर आता आमची गणपतीची आरती झाली आणि आता मी आज गणपतीसाठी नैवेद्याला काय काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर हे आहेत आपले गणपती बाप्पा। गेले 10 दिवस झाले यांच्या सेवेमध्येच आपण सगळेजण व्यस्त होतो। आणि हे आहेत लालबागचा राजा। खीर, पुरी, जिलेबी, भात, बटाट्याची भाजी असं मस्तपैकी पंचपक्वान्न केलेलं आहे गणरायांसाठी। आणि जसे जमतील तसे मोदक पण केलेले आहेत। तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मिस्टर गेलेले आहेत टॅक्सी आणण्यासाठी, कारण दादर चौपाटीला जायचं आहे आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी। चला आपण तिथे दादर चौपाटीला गणपती विसर्जन कशा प्रकारचं असतं ते पण पाहूयात। गणपती विसर्जनासाठी मी आतापर्यंत कधी गेले नव्हते, मी पण जाणार। अशा प्रकारचे आमचा यावर्षी गणपती होता दगडूशेठ हलवाई। तर छान असं या मूर्तीकडे पाहून आम्हाला गेले 9 दिवस झाले इतकं ताजंतवानं आणि फ्रेश वाटायचं ना की खरंच खूप सुंदर, मनाला प्रसन्न वाटायचं। आता गणपती गेल्यानंतर इथलची जागा मात्र हे होणार आहे रिकामी। तर आता गणपती गणरायांनी जेवण केलेलं असेलच असं आपण मानूयात, कारण असं त्यांना आवडीचा मोदक केलेला आहे। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया। तर आरती जेवण वगैरे सर्व काही आटोपलेलं आहे।
मिस्टर टॅक्सी करण्यासाठी गेलेले आहेत. तोपर्यंत म्हटलं आजूबाजूचं जे फूल, अक्षदा किंवा दुर्वा जुन्या झालेल्या तसेच कलशातील जे काही पानं असतील ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासाठी सर्व काही मला कॅरीबॅगमध्ये भरून घ्यायचं होतं. कारण इथं तिथं टाकण्यापेक्षा तिथे योग्य ठिकाणी जातं, त्याच्यात सगळी ही जवळपास तयारी सुरू होती. मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी बाप्पा पुढच्या वर्षी. तर अशा प्रकारे गणरायांना आम्ही घरून टॅक्सीपर्यंत घेऊन गेलं आणि टॅक्सीने आम्ही दादर चौपाटीला जाणार आहोत. दुपारीच जाणार आहोत कारण सायंकाळी खूप गर्दी होईल आणि परत ट्रॅफिक पण लागेल, त्याच्यामुळे आम्ही लवकरच जात आहोत. बरं गणपती बाप्पा म्हण एकदा मन की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तर आम्ही दुपारीच गेलात ते बरं झालं कारण सायंकाळी गर्दी खूपच असते. दुपारी शांतपणे पूजा झाली, विसर्जन झालं, अगदी कोणतीही घाई गडबड नव्हती. आणि गणराज पहिल्यांदा जात असतील टॅक्सीने विसर्जनासाठी, कारण आतापर्यंत आम्ही मोठ्या गणपतीपाशी आम्ही घरचा गणपती नेऊन ठेवायचो आणि ते मोठ्या गणपतीसोबत ते नेऊन ठेवलेले गणपती पण विसर्जित करण्यात यायचे. पण यावर्षी मिस्टर मुद्दाम म्हटले की आपण जाऊयात यावर्षी प्रत्यक्ष दादर चौपाटीला विसर्जनासाठी आणि सगळेजणच मिळून जाऊयात म्हणून सुट्टी पण होती त्यांना. मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. तर आमच्यासारखेच इतर अनेक जण गणपती घेऊन इथं येत होते आणि आपल्या गणपतीची आरती वगैरे करून विसर्जन करत होते. पाहू शकता खूप छान वाटत होतं इथलं वातावरण. ते इथं कसं कसं असते मला माहित नाही ना, इथं पण आरती येते. तुम्ही कसं करतात आता दरवर्षी मला माहित नाही. सँडल काढा आधी. एक एक लावा भाई, एक एक ठेव जाऊ आपण खाली ठेवू. हातात राहू दे एका. सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्नखंड हरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभा तोबरा रुंजून तेनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव कामना पूर्ती. सारं केंद्रात सदा रहस्य धिया विरंदी हरे 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 कृष्ण कृष्ण. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. हळूहळू लवकर म्हणा. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. अबे उभा टाक फोटो काढ. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. तर इथं आल्यानंतर पाहिलात तुम्ही की गणरायांची आरती वगैरे करून घेतली आणि मी हे सगळं विसर्जनाचा कार्यक्रम तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होते, कारण आतापर्यंत असं कधी गेलेच नाही. तर पाहू शकता छान असं समुद्रसं आहे आणि एवढी काही गर्दी नाही, काही नाही. आणि तिथं विसर्जित करण्यासाठी अगोदरच ती मुलं होती तैनात करण्यात आली होती, ते त्यांना पोहता वगैरे येत होतं आणि ते आपल्या गणरायांचे विसर्जन करत होते, जेणेकरून आपल्याला पाण्यात जायची गरज नाही आणि त्यांना ती ट्रेनिंग झालेली असेल, त्याच्यामुळे ते दूरपर्यंत जाऊन, आम्ही असं काही म्हटलं नव्हतं की लांबपर्यंत जा, पण त्यांनी त्यांचंच
मनाने जिथपर्यंत जायचे तिथपर्यंत जाऊन विसर्जन करत होते। तर पाहू शकता आपले गणरायांचे विसर्जन होत आहे आणि खरंच आल्यानंतर कोणतीही गोष्ट छान वाटते, पण जाते वेळेस आपल्या मनाला पण तितकंच वाईट वाटतं, दुःख वाटतं। जसं आपल्या नात्यांमध्ये सुद्धा असतं तसंच गणरायांचं सुद्धा होतं। जाते वेळेस प्रत्यक्षात पाहते वेळेस असं वाटत होतं की अरे चालले आता, म्हणजे असं वेगळंच मनामध्ये वाटत होतं। तर घरून गणपतीसोबत जे निर्माल्य आणलेलं होतं ते निर्माल्य कलशामध्ये आम्ही टाकत आहे आणि गणपती वगैरे विसर्जन झाल्यानंतर ते निर्माल्य टाकलं आणि आता इथून आम्ही पुढे जाणार आहोत। तर अशा प्रकारे आमचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। तर गणरायांच्या विसर्जनासाठी इथं जीवरक्षक दल तसंच पोलीस तसंच अनेक सोयी होत्या, जेणेकरून आज अर्जंट काही काम पडलं तर आपल्याला तिथल्या तिथे सगळं काही म्हणजे मदत मिळावी म्हणून असे सगळे स्टॉल लावून बसलेले होते, ते पण मला खूप छान वाटलं। तर ही दादर चौपाटीची कमान पहा किती छान आहे ते, आणि असं खूप छान आहे या कमानीचं। मला एक वैशिष्ट्य नंतर लक्षात आलं की एकदम जवळून निरखून पाहिल्यानंतर स्टार्टिंगला गणरायांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं एकदम खालून ते वरपर्यंत अक्षरशः पूर्ण कमान अशी गणरायांनी किंवा गणरायांचीच नक्षीकाम केलेलं आहे। सगळ्या कमानीवरती 4 खांब आहेत आणि अशी वरून कमान आहे। प्रत्येक म्हणजे ठिकाणी सगळीकडे गणरायांचंच म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे आणि ते खूप छान वाटत होतं। अगोदर लक्षात आलं नाही, पण नंतर लक्षात आलं, म्हटलं तुम्हाला पण दाखव की खरंच किती छान आहे ते। आणि नक्षीकाम इतकं सुंदर दिसत होतं ना की मला ते मोह आवरला नाही थोडासा व्हिडिओ घेण्याचा, आणि असं छान छान गोष्टी दाखवायला शेअर करायला पण मला छान वाटतं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉनसुद्धा दाबा, त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल। चला तर मग पुन्हा भेटूतो अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।